गुड मॉर्निंग गाईज. आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग स्पेशल आहे, आजचा दिवस स्पेशल आहे कारण आज सकाळ सकाळी मी ना देवाची पूजा केली. सकाळी देवाची पूजा केली मी आणि खूप छान प्रकारे पूजा केली. मी दरवेळी पूजा करताना कधी फूल नसतं, कधी दुर्वा नसतात, कधी बेल नसतात. तर आज ना एकदम छान मी फुलं विकत आणलेली. त्याच्यामध्ये मला विष्णूसमोर ठेवायला तुळस भेटली, दुर्वा भेटल्या, बेलफूल भेटलं आणि छानपैकी पूजा करून आता मी तयार होते आपल्या वटसावित्रीची पूजा करायला. त्याच्या आधी मी खीर करणार, म्हणजे पोळ्या करायला मला आता ऑफिसला जायचं, त्यामुळे पोळ्या करायला जमणार नाही. तर मी गोड म्हणून आज खीर बनवणार आहे. आणि ही बघा माझ्या हातावरची मेहंदी. सगळ्यात पहिल्यांदा आपण आता काही ताट भरून घेऊयात. मी एक विड्याचं पान घेते, एक हळदी कुंकवाचं जे माझं करंडा आहे तो, थोडीशी वडाचं झाड पुजायला फुलं, ही ओटी, हा काळा सुदगुंडा आणि थोडेसे काळे मणी आहेत. एक ओटी भरण्यासाठी मी एक आंबा घेते, एक वाटी घेतली मी आणि त्याच्यामध्ये मी तिथं वाण बनवण्यासाठी जांभळं घेते. परत वाण बनवण्यासाठी वडाची पानं. एका प्लेटमध्ये मी केळीचे पण तुकडे करून घेतलेले आहेत. एक दिवा घेतलाय मी आणि त्याच्यामध्ये 2 मी तुपाचे हे दिवे ठेवते. एक वडापाशी लावणार आणि एक पूजन करायला धूप. तर गाईज आता मी बऱ्यापैकी छान रेडी झालेली आहे. मला थोडंसं ऑफिसला जायचं असल्यामुळं थोडंसं घाईघाईत सगळं करावं लागलं आणि आता आपण हे ताट घेऊन वड शोधायला चाललो. इथं ॲक्च्युली आमच्या बिल्डिंगच्या मागे एक वड आहे, पण तो एकदम कंपाऊंडच्या शेजारी असल्यामुळं राऊंड मारायला जागा नाही. त्याच्यामुळं आम्ही आता दुसऱ्या वडाच्या शोधात आहे. आम्हाला माहीत नाही आम्ही कुठं जाणार आहे, पण आता चाललो आहे. तर मी कशी दिसते ते मला कमेंटमध्ये सांगा आणि चला आता पूजन करायला जाऊयात. गाईज माझं आता ह्या मागच्या वडाला मी आत्ता पूजन केलं. एकदम छान प्रकारे पूजा झाली. पाऊस पडत होता पण आता थोड्या वेळासाठी पाऊस थांबला आणि वारं पण किती छान सपोर्ट करते. माझा दिवा पूजा स्टार्ट झाल्यापासून आतापर्यंत चांगला आहे आणि ह्याच गोष्टीचा मला आनंद आहे. काही बायका पण भेटल्या वाण द्यायला. आता घरी जाऊयात आपण आणि घरी जाऊन देवाऱ्याची पूजा करूयात आणि धनराजला वाण देऊन धनराजच्या वाया पडूयात. गाईज मागच्या वर्षी माझी पहिली वटसावित्रीची पूजा होती आणि त्या वर्षी मी ह्या वडाची पूजा केलेली. त्याच्यामुळं मला असं वाटलं की मी परत ह्या वडाची पूजा केली पाहिजे. भलेही मी राऊंड नाही मारणार, पण ॲटलिस्ट पूजा तरी करावी म्हणून मी परत ह्या वडाची पण पूजा करायला आले. माझी पहिली वटसावित्रीच्या पूजेचा पहिला वड. गाईज आम्ही ना आमच्या तिकडचं पूजन करून आलो आणि येताना एक मंदिर आहे आमच्या घराच्या शेजारी, तिथं येऊन बसलो आणि इथं आम्हाला दिसलं की किती मोठा वड आहे आणि तिथं इतक्या बायका पूजा करतात. आणि आम्ही इतक्या बायका पूजा करतात आणि आम्ही आमच्या घराच्या शेजारचं वड सोडून लांब गेलो. पण ठीक आहे, छान पूजा झाली आमची. आणि आता इथं बसलोय, खूप वेळ झालं बसलोय, पण माझं मनच भरत नाही. म्हणजे असं वाटतंय की अजून बसावं, चालायलाच नको. असं छान वाटतंय यार. आणि काय झालंय माहित नाही. हे बघा माझी स्किन बघा, तुम्हीच बघा, हे बघा, हे बघा कशामुळे ग्लो करते. आय डोंट नो सिरियसली. आनंदी नाही माहित, पण लय मस्त ग्लो आलाय. कशाचा आलाय माहित. छान पैकी झाले आपलं कार्य. लय मस्त झाली, लय मस्त झाली. झालं, तुम्हाला पण दर्शन देते, 1 मिनिट. हे बघा, हे मारुतीरायांचं एक मंदिर आहे, त्यांचं दर्शन घ्या. इकडं सीताराम आणि जानकी आणि लक्ष्मण आहेत आणि इकडं देवी आहे आणि हेच ते वडाचं झाड ज्याच्याबद्दल मी बोलत होते. खूप मोठं वडाचं झाड आहे. खूप लांबून लांबून लोक, लांबून नाही मला माहित, पण बरेच लोक आहेत इकडं वडाचे पूजन करायला. पण आता वडाची पूजा करून मी आले आणि आता मी एक वाण देवाला ठेवते. काय पडावं लागतं, थांब.